मी आत्ता कॅन्टियाक पार्क नावाच्या जागी आहे, जे लाँग आयलंडलाच आहे. ही तीच जागा आहे जिथं भारतीय संघच नाही तर सर्व संघ याच मैदानावरती सराव सुविधेचा फायदा घेत पुढच्या सामन्याची तयारी करतायत. भारतीय संघाचा आता सामना अमेरिकेविरुद्ध आहे. काही वर्षांपूर्वी जर का कुणी म्हणलं असतं की T20 वर्ल्ड कप अमेरिकेत होऊ शकतो, आपण अजिबात त्याला मान्यता दिली नसती. आणि जर कुणी म्हणलं असतं की अमेरिकन संघाचा सुद्धा त्याचा समावेश असेल, पपुआ न्यू गिनी, युगांडा, नेपाळ या संघांचा समावेश असेल वर्ल्ड कपमध्ये, तर आपला विश्वास बसला नसता. आणि त्याचबरोबर अमेरिकन संघ चांगली कामगिरी करेल असं जर का कोणाला वाटलं असतं तर तो अंदाज आपण वेड्यात काढला असता. परिस्थिती संपूर्णपणे बदललेली आहे. अमेरिकन असोसिएशननी यजमानपद भूषवताना प्रयत्न चांगले केले आहेत, चुका खूप केल्या आहेत, पण त्याच्याविरुद्ध त्यांच्या संघाने मात्र पहिल्या 2 सामन्यामध्ये दणकट खेळ केला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध अमेरिकेच्या सामन्याचं महत्त्व थोडं का होईना वाढलेलं दिसतंय. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. हा प्रिव्ह्यू आहे भारत विरुद्ध अमेरिका सामन्याचा. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. माझ्या मागे क्रिकेटचं मैदान नाही आहे, तर अमेरिकन फुटबॉलचं फील्ड आहे. अमेरिकेमध्ये बेसबॉल, बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉल ह्याचाच बोलबाला असतो. कारण इथल्या लोकांना क्रिकेट अजिबात माहीत नाही, कळत नाही, पण तरीही बस झालेला आहे. न्यूयॉर्कमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत, क्रिकेटप्रेमी जगभरातून आलेले आहेत की खरोखर त्यांना कळायला लागलेलं की अरे बाप रे बाप, भारत पाकिस्तान सामन्याला न्यूयॉर्कमधल्या फॅन पार्कमध्ये झालेली गर्दी, नंतर झालेला जल्लोष, याच्यानंतर अमेरिकन लोकांना कळून चुकलेलं आहे की या खेळामध्ये दम आहे. आणि जे लोक या खेळावरती प्रेम करतात ते टोकाचं प्रेम करतात, ही गोष्टसुद्धा त्यांना लक्षात आलेली आहे. अर्थातच अमेरिकन संघामध्ये जास्ती करून एक्सपॅट्स म्हणजे अनिवासी लोक आहेत. मग त्याच्यात भारताचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज या सगळ्या देशातले लोक जेव्हा इथं येऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि क्रिकेट प्रेम जमतात, त्याच्यातनं निर्माण झालेला हा अमेरिकेचा संघ आहे. अमेरिकन संघाकडे तुम्ही नजर टाकली तर सर्व खेळाडू 30शी पार केलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की मूळ इथं जन्म घेतलेला माणूस क्रिकेटचं प्रेम जागं ठेवून, सराव करून, गुणवत्तेला न्याय देऊन वर्ल्ड कपच्या टीममध्ये येईल एवढी सिस्टीम इथं क्रिकेटची तयार झालेली नाही आहे. अर्थातच मेजर लीग क्रिकेट चालू झाल्याने बराच काही फरक पडला आहे, पण मी एवढंच तुम्हाला सांगेन, या संघामध्ये मोनांग पटेल नावाचा अत्यंत शांत स्वभावी मेहनती क्रिकेटर आहे, जो त्यांचा कॅप्टन आहे, ज्याला संघामध्ये चांगला आदर आहे. याचबरोबर जे लोक स्थानिक पातळीवरती इथं क्रिकेट खेळतात बरेच वर्ष, ते सांगतात अरे अली खान जबरदस्त प्लेयर आहे, अरे जॉन्सन काय टकाटक मारतो, अरे सौरभ नेत्रावळकर लेफ्ट आर्म पेस बॉलर मस्त स्विंग करतो. तेव्हा आपल्याला कळतं की या संघामध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये नुसतंच खेळाचं प्रेम नाही आहे, तर उच्च पातळीवरती खेळायची जिद्दसुद्धा त्यांच्याकडे आहे. आणि ती संधी ICCनी अमेरिकन संघाला T20 वर्ल्ड कपचं नुसतं यजमानपद नाही, तर त्यांना इथं सामावून घेऊन 20 संघ जे सामावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये हे संघ आहेत. आणि त्या संघांना मिळालेली संधी ही खूप मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की उच्च पातळीवरचे जे संघ आहेत, ज्यांना क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, त्यांच्याविरुद्ध 2 हात करत असताना आपल्यामधलं कौशल्य, त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य याच्यात किती तफावत आहे याचा अंदाज मैदानावरती लागू शकतो. अमेरिकन संघाने तीच तफावत कमी करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे पहिल्या 2 सामन्यामध्ये. एकीकडे त्यांनी कॅनडाला मस्त मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून हरवलं जेव्हा जॉन्सननी कडक बॅटिंग केली, परंतु खरा धमाका पुढच्या मॅचमध्ये झाला ज्या वेळेला अमेरिकन संघाने पाकिस्तान संघाला एका सामन्यात 2दा हरवलं. 2दा कसं हरवलं तर एकदा त्यांनी बरोबरी केली मुख्य सामन्यामध्ये, आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये सुद्धा डोकं आणि नर्व्स शांत ठेवून त्यांनी अमेरिकन संघाला पराभवाचा झटका दिला. ह्याच कारणामुळे अमेरिकन संघाकडे पहिल्यापासूनच कुणीही सहजी बघत नव्हतं. आता तर त्यांना मुख्य दावेदार मानलं जात आहे सुपर 8मध्ये जाण्यासाठी. कारण
अमेरिकन संघ भारताला सुद्धा हरवेल वगैरे असं मी म्हणत नाही आहे, कारण ते खूप अवघड काम आहे. मान्य आहे, सौरभ नेत्रावळकर सारखा खेळाडू हा सूर्यकुमार यादवच्या बॅचचा आहे, तो त्याच्याबरोबर एज ग्रुप क्रिकेट खेळलेला आहे, पण त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत आला. एक खेळाडू असा जो अंडर-19 इंडिया टीममध्ये होता, पण देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओरॅकलसारख्या चांगल्या कंपनीत नोकरीला लागला, पण क्रिकेट प्रेम सोडलं नाही. हे सोडणं नाही हे खूप जण करताना मला दिसत आहेत, पण उच्च पातळीवरती खेळण्यासाठी जे फिजिकल फिटनेस लागतो तो सुद्धा या संघातल्या खेळाडूंनी पाळलेला आहे, चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे, म्हणून ते या पातळीवरती खेळ करायचा योग्य प्रयत्न करू शकत आहेत. एकीकडे अली खान आहे जो ऑलराऊंडर आहे, सौरभ नेत्रावळकर सारखा स्विंग करणारा बॉलर आहे, मोनांक पटेल सारखा कॅप्टन आहे, नितीश कुमार सारखा मिडल ऑर्डर बॅट्समन आहे, जॉन्सन सारखा तडाखेबाज बॅट्समन आहे. ह्या सगळ्यांना आता भारतीय संघाविरुद्ध 2 हात करायची संधी मिळणार आहे. प्रचंड मोठं हे आव्हान आहे का भारतीय संघ चांगल्या मनस्थितीत आहे, सुंदर लयीत आहे. पाकिस्तान विरुद्धचा अवघड सामना जिंकल्याने त्यांचं मनोबलसुद्धा खूप उंचावलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती भारत आणि अमेरिका सामना जेव्हा होणार आहे तेव्हा भारतीय संघाचं पारडं वर राहणार आहे हे सांगण्यासाठी खरं तर माझी जरुरी नाही, पण भारतीय संघ हा सामना खेळत असताना सर्व ताकदीनिशीच उतरणार आहे. विराट कोहली, शिवम दुबे यांना पहिल्या काही सामन्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही आहे, ते प्रयत्न करतील आपली लय शोधण्याचा. त्याचबरोबर अमेरिकन संघाविरुद्ध खेळत असताना भारतीय फलंदाज हे आपण चांगली कामगिरी करू शकतो, योग्य धावसंख्या उभारू शकतो, ही जी गोष्ट आहे ही करण्याचा प्रयत्न करतील. नासाव काउंटीच्या विकेटवरती कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी काही ना काही प्रमाणामध्ये बॉलर्सना मदत ही होणारच आहे. त्यामुळे ती होणारी मदत बॉलर्स कसे वापरतात, भारतीय संघाचे फलंदाज त्याला उत्तर कसे देतात हे बघायला खरं मजा येणार आहे. भारतीय संघाला पूर्ण कल्पना आहे हा सामना जिंकला की सुपर 8मधला प्रवेश हा नक्की होणार आहे. अजून एक गोष्ट आत्ता सांगून ठेवतो, हवामानाच्या अंदाजाप्रमाणे फ्लोरिडाचा सामना कॅनडा विरुद्धचा धुतला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळेही या सामन्याचं महत्त्व वाढतं आहे. मला वाटतं रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन संघाला कमी लेखणार नाहीत, साधं क्रिकेट खेळणार नाहीत, तुटून पडतील आणि अमेरिकन संघाला सुद्धा एक पराभवाचा दणका देण्याचा प्रयत्न करतील. जसप्रीत बुमराह, सिराज याच्याबरोबर जडेजा, हार्दिक पटेल आणि त्याचबरोबर अजून एक स्पिनर अक्षर खेल किंवा कुलदीप खेल हे मला माहीत नाही, यांना तोंड अमेरिकेचे फलंदाज कसे देतात हे बघायला खूप मजा येणार आहे. त्याचबरोबर भारतीय फलंदाज अमेरिकन गोलंदाजांविरुद्ध काय रणनीती वापरतात हे बघायलाही मजा येणार आहे. इतके दिवस भारत विरुद्ध अमेरिका सामन्याला तिकिटांची मागणी नव्हती, अमेरिकन संघाने स्वतः चांगली कामगिरी केल्याने संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची लाट आलेली आहे. वर्तमानपत्र, मेनलाईन न्यूज चॅनल याच्यामध्ये आता क्रिकेटच्या बातम्यांना स्थान मिळायला लागलेलं आहे, त्यामुळे इवन ज्यांना क्रिकेट अजिबात कळत नाही त्या लोकांनासुद्धा हा सामना बघायची हुक्की येते. ही लक्षणं अमेरिकन क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासारखं 34-35 हजार प्रेक्षक या प्रेक्षागृहात जमा होतील असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु मोकळे स्टँडही दिसणार नाहीत अशी मला खात्री वाटते. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकन संघाने केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सौरभ नेत्रावळकरनी एकीकडे उच्च शिक्षण घेतलं, ओरॅकलसारख्या कंपनीत काम करूनसुद्धा अमेरिकन संघात दाखल होऊन पहिल्या 2 सामन्यामध्ये विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.